नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त भन्नाट चवीचा पालक पनीर मसाला. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तर एक जुडी इथे मी पालक स्वच्छ असा निवडून घेतला, धुवून घेतलेला आहे आणि संपूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे. गॅसवरती कढईमध्ये आपण 2-3 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. पाणी गरम झालं की पालक आपल्याला या गरम पाण्यामध्ये 2-2.5 मिनिटासाठी छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर एक भांड्यामध्ये आपण इथे थंड पाणी घेतलंय. पालक आपण गरम पाण्यामधून काढून घेतला की थंड पाण्यामध्ये घालणारे म्हणजे ना खूप छान असा हिरवागार रंग टिकून राहतो. अजिबात पिवळसर असा रंग येत नाही. त्या हिरवा रंग राहण्यासाठी आपण थंड पाण्यामध्ये घालून घेणार आहे. तर आता मी गॅस बंद केला आहे. 2-2.5 मिनिटासाठी भाजी आपण इथे छान अशी उकळत्या पाण्यामध्ये घातली होती. खूप जास्त शिजून घ्यायची गरज नाही. आता थंड पाण्यामध्ये ही भाजी घालून घेतली. 2-3 मिनिटं अशीच ठेवूया थंड पाण्यामध्ये. तोपर्यंत आपण गॅसवरती दुसरी कढई ठेवून घेतली. याच्यामध्ये 1 चमचा मी तूप घालून घेतलं आणि 1.5 वरगळी याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं. तुम्ही संपूर्ण तेलामध्ये सुद्धा बनवू शकता. याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे घालून घेतलेत. काही खडे मसाले घालून घेऊया. 2 तेजपत्त्याचे पानं घातलेत. 2 छोटे तुकडे आपण इथे दालचिनीचे घातलेत. 2 लवंगा घातल्यात. 2-3 हिरवी विलायची घातली. एक मसाला विलायची घालून घेतली आणि 1 चमचा इथे अगदी बारीक असा चिरून घेतलेला लसूण घालून घेतला. अर्धा चमचा अगदी बारीक चिरून घेतलेलं अद्रक घालून घेतलं. आता मध्यम स्वरूपाचे इथे 2 कांदे मी अगदी बारीक असे चिरून घेतले होते. ते आता आपण हलकेसे गुलाबी रंगापर्यंत परतवून घेतले. आता याच्यामध्ये छोट्या आकाराचा टोमॅटो घालून घेऊया. तर भाजी जास्त आंबट व्हायला नको म्हणून आपण याच्यामधल्या बिया काढून घेतल्या होत्या, कारण आपण याच्यामध्ये दह्याचा वापर करणार आहे. तर बघा आता टोमॅटो पटकन मऊसूत होण्यासाठी याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं. एकत्र करून घेऊया. तर छान असं आपल्याला आता हे परतवून घ्यायचे आणि याची छान अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची. गॅस कमी करून ठेवलेला आहे. इकडे भाजी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. याच्यामध्ये 4 आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि छान असं अगदी बारीक अशी याची एक पेस्ट तयार करून घेऊ. तर बघा छान अशी याची एक पेस्ट तयार करून घेतली आणि भाजी आपण थंड पाण्यामध्ये घातली होती, त्याच्यामुळे तुम्ही कलर बघू शकता. छान हिरवागार असा कलर आहे भाजीचा. तर थंड पाण्यामध्ये घालून घ्यायची आणि फक्त 2 ते 2.5 मिनिटासाठीच आपण ती गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे. आता इकडे कांदा टोमॅटो छान असा आपला इथे परतलेला आहे. याच्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा हळद पावडर आणि 1 मोठा चमचा आपण याच्यामध्ये धना पावडर घालून घेतलेली आहे. चांगलं एकत्र करून घेऊया. गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे. अगदी हॉटेलमध्ये खातो त्याच चवीची आपण इथे पालक पनीर मसाला बनवतोय. तर खूप छान एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होतो. आता ही आपण बनवून घेतलेली ग्रेव्ही कढईला खाली करपू नये म्हणून याच्यामध्ये अगदी 2-3 चमचे आपण पाणी घालू आणि छान असं हे शिजवून घेऊया. गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे आपले कोणतेही मसाले अजिबात करपणार नाही. तर बघा आता छान असं इथे मऊसूत कांदा टोमॅटो आपला झालेला आहे. अशा पद्धतीने आपण अगोदर हे शिजवून घेतलं. आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी घातल्यानंतर या मसाल्याला खूप छान चव लागते. तर 1 चमचा इथे मी कस्तुरी मेथी घेतली. हातावरती अशी कुस्करून आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि मसाला पुन्हा एकदा छान असा एकत्र करून घेऊया. थंडीच्या दिवसामध्ये पालक भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येतो आणि स्वस्त देखील आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पालक पनीर मसाला नक्की बनवून बघा. आता छान असे आपले संपूर्ण मसाले परतून झाले की आपल्याला याच्यामध्ये दही घालून घ्यायचे. तर पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने 3 चमचे इथे मी दही घालून घेतलं. खूप जास्त दही घालायचं नाही. अगदी 2-3 चमचे आपण याच्यामध्ये दही घालून घेतलं आणि छान असं एकदा मिसळून घेतलं. गॅस कमीच ठेवायचा म्हणजे मसाले करपणार नाही. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलं. छान असं एकदा मिसळून घेऊया. जास्त तिखट नाही. तिखट तुम्ही मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. किती तिखट खाता त्यानुसार मसाले याच्यामध्ये कमी जास्त देखील करू शकता. तर आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मी गरम मसाला घालून घेतला. आपण हिरवी मिरची सुद्धा वाटणासोबत घातलेली आहे, त्याच्यामुळे तिखट कसं पाहिजे त्यानुसारच तुम्ही इथे तिखट घालून घेऊ शकता. तर बघा आता छान असं आपण गरम मसाला घातल्यानंतर मिक्स करून घेतलं. 1-1.5 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं. मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. मस्त ग्रेव्ही तयार झाली. कांदा टोमॅटो जो आहे तो छान असा मॅश झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जी भाजीची प्युरी करून घेतली ती घालून घ्यायची. तर संपूर्ण प्युरी आपण मसाल्यामध्ये घालून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, ते सुद्धा आपण घालून घेऊया. आपण सुरुवातीला मिक्स करून घेऊया. तर गॅस कमीच ठेवलेला आहे आणि छान अशी आपण आता ही भाजीची जी प्युरी घालून घेतली ती चांगली एकत्र करून घेऊया मसाल्यामध्ये. एकदम सोप्या पद्धतीने आणि सहज बनवता येईल कमी वेळामध्ये अशा पद्धतीची ही भाजी आज आपण घरीच बनवतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही पालक पनीर मसाला नक्की बनवून बघा. बनवायला देखील खूप सोपा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये आपण घालून घेतलं. आता कमी गॅसवरती हे छान असं शिजवून घेऊया.
तर तोपर्यंत आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. तर पॅनमध्ये मी अगदी छोटे 2-3 चमचे तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे. तुम्हाला लहान मोठे कशा पद्धतीने हवे त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता. आता तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये पनीर घालून घेऊया आणि हलकंसं आपल्याला काहीतरी फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त याच्यावरती लालसरपणा आणायचा नाही अजिबात. तर बघा मी आता मध्यम गॅसवरती आपण पनीर छान असं फ्राय करून घेणार आहे. तोपर्यंत इकडं आपण प्युरी घालून घेतल्यानंतर भाजीसुद्धा छान अशी शिजलेली आहे. तर प्युरी घातल्यानंतर भाजी आपण छान अशी शिजवून घेतली. मस्त घट्टसर अशी ही भाजी झाली. बघू शकता रंग खूप छान आलेला आहे आणि खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त अशी घट्टसर सुद्धा लगेच आपल्याला ही बनवायची नाही. थंड झाल्यानंतर खूप जास्त ती घट्टसर होते. आता लगेच आपल्याला याच्यामध्ये पनीर घालून घ्यायचे. तर पनीर मध्यम गॅसवरती आपण एक 3-4 मिनटं फक्त फ्राय करून घेतलं. जास्त लालसर करायचं नाही. आता पनीर घालून घेतलं की हलक्या हाताने आता भाजीमध्ये हे मिक्स करून घ्यायचं. गॅस इथे मी कमी केलेला आहे. आता खूप जास्त अशी भाजी आपल्याला दणदणीत उकळी आणायची नाही. कमी गॅसवरती फक्त 1-2-3 मिनिटांसाठी फक्त शिजवून घ्यायची. तर बघा आता हलक्या हाती आपण पनीर घालून घेतल्यानंतर भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि भाजी तुम्ही बघू शकता मस्त अशी घट्टसर झालेली आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. अशा पद्धतीने आपण आता ही एकत्र करून घेतली. गॅस कमीच ठेवूया. तोपर्यंत आपण जे पॅनमध्ये थोडंसं तेल शिल्लक राहिलं आहे त्याची एक फोडणी तयार करून घेऊ. तर आता तेल गरम झालेलं आहे. मी गॅस कमी केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घेतले आणि बारीक चिरून घेतलं. याच्यामध्ये आपण पाव चमचा लसणाचे तुकडे घालून घेऊया. अगदी बारीक चिरून घेतलेला लसूण आहे. याच्यामध्ये 2 सुकलेल्या लाल मिरच्या घालून घेतल्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. गॅस मी आता बंद केलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा किंवा पाऊण चमचा लाल तिखट घालून घ्यायचे. तुम्ही तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या. तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितले कारण की आपण जी याच्यामध्ये मिरची पावडर वापरली ती जास्त तिखट नाही आहे. कलर खूप छान येतो त्याच्यासाठी आपण पुन्हा एकदा मिरची पावडर घालून घेतलेली आहे. आता हे छान असं परतवून घेतल्यानंतर ही मस्त फोडणी आपल्याला भाजीवरती घालून घ्यायची. कलरसुद्धा खूप छान येतो. भाजी दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागते. बघा आता गॅस आपण बंद केलेला आहे. छान अशी फोडणी आपली तयार झाली. आता ही फोडणी आपल्याला भाजीवरती घालून घ्यायची. तर बघा भाजी पनीर घालून घेतल्यानंतर कमी गॅसवरती एक उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला बनवून घेतलेली फोडणी या भाजीमध्ये घालून घ्यायची. फोडणी घातली की भाजीचा रंग लगेच बदलतो. खूप छान असा रंग येतो. मस्त भाजी दिसते. तर बघा आता ही फोडणी आपण भाजीवरती घालून घेतली. आता एकदा आपण हलक्या हाती मिक्स करून घेऊया आणि गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे. भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तर बघा किती सोप्या पद्धतीने सहज कमी साहित्यामध्ये आपली ही पनीर मसाल्याची भाजी तयार झाली. भरपूर अशी भाजी येते मार्केटमध्ये. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पनीर मसाला नक्की बनवून बघा. बनवायला देखील खूप सोपा आहे. आपण हॉटेलमध्ये खातो तशाच चवीचा पनीर मसाला आपला हा तयार होतो आणि मी बनवलेली भाजी मुलांना आणि घरातल्यांना सगळ्यांना आवडली. चपातीसोबत ही भाजी एन्जॉय केली. खूप छान लागली. तुम्ही चपातीसोबत रोटीसोबत खाऊ शकता. तर बघा भाजी मी दुसऱ्या कढईमध्ये काढून घेतली आणि तुम्ही भाजी बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे आणि आपण याच्यावरती फोडणी घालून घेतली तर कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आता ही अजून सुंदर दिसण्यासाठी आपण ही छान अशी सजवून घेऊया. तर आपण याच्यावरती पनीर घालणार आहोत अशा पद्धतीने किसून, म्हणजे भाजी दिसायला खूप सुंदर दिसते. तर बघा मी पनीरची एक वडी ठेवली होती तर ती अशा पद्धतीने वरतून किसून घालून घेतली. तर किती सुंदर अशी भाजी आपली दिसते. तर अशा पद्धतीने आपली चमचमीत असा पालक पनीरचा मसाला तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ मनापासून आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर आता एक ताटामध्ये मी तुम्हाला भाजी काढून दाखवते. खूप छान असा हा पनीर मसाला झालेला आहे. रोटीसोबत चपातीसोबत नक्की एन्जॉय करा. तर चटपटीत आपला पालक पनीर मसाला इथे तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली हाईप असं नाव आहे ते क्लिक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी सोबत.